गुड मॉर्निंग. आज आपण मुगाचं बिरडं बघतोय. तर मोड काढलेले हे मूग आहेत, पाण्यात भिजवून त्याला मोड काढलेत आणि सालं काढून घेतली आहे. फोडणीसाठी त्याच्या फोडणीसाठी हा कढीपत्ता आहे, तेल आहे. फोडणीचं साहित्य त्याला फक्त जिरं घालणार आहे, जिरं, हिंग, नंतर साठवणीचा मसाला, धणे जिऱ्याची पावडर आणि हळद. त्याच्यामध्ये वाटण घालणार आहे. त्या वाटणासाठी खोबरं, कोथिंबीर आणि आलं, मीठ चवीप्रमाणे आणि थोडं 2 आमसूल आणि थोडासा गूळ, एवढंच आपल्याला साहित्य लागणार आहे. आता कसं करायचं ते बघू. तेल तापलेलं आहे. तेलामध्ये मी 1 चमचाभर जिरं टाकते, लगेच हिंग टाकते. हिंग घाला की कढीपत्ता घालते. कढीपत्ता चांगला तडतडला की हळद टाकली आहे. हळद चांगली झाली की हे मी मूग घालते. आधी चांगलं परतून घेतलं की त्याच्यानंतर थोडीशी रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर टाकते. नंतर साठवणीचा मसाला जो असतो वर्षभराचा तो टाकते. थोडीशी धणे जिऱ्याची पावडर टाकते आणि मसाला चांगला परतून घ्यायचा, म्हणजे बिरड्याला खमंगपणा येतो किंवा कुठच्याही भाजी आमटीला खमंगपणा येतो. कुकरमध्ये केलं तरी असं पचकट लागत नाही, छान चव लागते. आता छान परतून घेतलं आहे मी याच्यामध्ये मसाला. आता पाणी घालते, कारण मसाल्याचा कढ येण्यासाठी पाणी घालते. आता हा मसाल्याचा कढ येऊ दे. बघा, आता वाटणाचा चांगला मसाल्याचा चांगला कढ आला आहे, त्यामुळे मसलट वास निघून गेला आहे. आता हे वाटण आहे, वाटणातच आमसूल, मीठ आणि थोडासा गूळ टाकलेला आहे. हे वाटण याच्यात मी घालते. आता वाटणाचा पण चांगला कढ घ्यायचा. वाटणाला चांगला कढ आला की कुकरचं झाकण लावून 1 शिट्टी घ्यायची की आपलं बिरडं 10 मिनटात तयार. हे आपलं मुगाचं बिरडं खूप छान झालेलं आहे. एका शिट्टीमध्ये 10 मिनटात बिरडं तयार होतं आणि चवीला खूप छान लागतं. थोडा मी रस ठेवला आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडं घट्ट करू शकता. धन्यवाद.